गाव साधं, शांत, पण लोक मात्र वाद घालणारे होते. आदित्य हुशार, मेहनती, पण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारा होता. बाजारात दोन शेतकरी भांडतात. आदित्य मध्ये पडतो आणि भांडण वाढतं. गावचे वृद्ध ज्ञानेश्वर काका म्हणतात, "बाळा, कधी-कधी चूप राहणं हीच मोठी ताकद असते." आदित्य एका कंपनीत नोकरी करतो. सहकारी राजेश त्याच्यावर मत्सर करतो. मीटिंगमध्ये आदित्यवर खोटा आरोप केला जातो. आदित्यला प्रत्युत्तर द्यावंसं वाटतं, पण तो चूप राहतो. थोड्या वेळात सत्य उघड होते आणि सगळे आदित्यचं कौतुक करतात. आदित्यला पहिल्यांदा पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.